आपली संपूर्ण सेवा दिली आणि आम्हाला सर्वांना एक वेळ म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्तीचा हा क्षण आहे। मित्रांनो, सांगायचे असलं म्हणजे कानेटकर सरांनी या गावातल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना शिवाजीसारखं घडवलं आणि डेकाटे सरांनी सांगायचं असं म्हटलं तर त्यांनी अर्थतज्ञासारखं एक मार्गदर्शन आम्हाला दिले आणि ते आमचे गुरुवर्य असल्यामुळे आम्हाला असं वाटते की त्यांच्यामुळे या गावातील परिसरातील मुलं आणि मुली काही सैन्यात गेले, काही डेकाटे सरांमुळे काही बँकिंगमध्ये गेले, अशा विविध क्षेत्रामध्ये माझ्या गावचे विद्यार्थी आज कार्यरत आहे। हे सर्व म्हणजे शेवटी गुरुशिवाय काही होत नाही। गुरुवरांनी आम्हाला ज्ञान प्राशन केले म्हणून आज मी सुद्धा इथं स्टेजवर बोलत आहे। सांगायचे असं की प्रत्येक शिक्षक आपापल्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांना आपला ज्ञान वटवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामधून ज्या विद्यार्थी घेतात, शिकतात आणि प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुक होते। कानेटकर सरांचं सांगायचे म्हटलं तर त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये नाटकांना, लोककलेला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले आणि त्याच्यामुळे आमच्या गावामधले प्रत्येक कार्यक्रम तालुक्यात, जिल्ह्यात प्रथम येत गेले। तसेच डेकाटे सरांनी आणि पंचबाई सरांचं एक असं कॉम्पिटिशन चालायचं शाळेमध्ये की डेकाटे सरांना असं वाटत होते की माझा विद्यार्थी सर्वप्रथम यायला पाहिजे आणि मॅथ्सचे शिक्षक होते कोण, पंचबाई सर, यांना सुद्धा असं वाटायचं की माझा विद्यार्थी या शाळेत प्रथम आला पाहिजे। अशा झुंजीमध्ये विद्यार्थ्यांना आम्हाला प्रबळ मेहनत घेत होते आणि त्या प्रबळ मेहनतीमध्ये असा शाळेतून नाही तर तालुक्यातून नाहीतर जिल्ह्यातून तो विद्यार्थी यश मिळत होता। कारण प्रत्येक शाळेत, प्रत्येक जागी एक कॉम्पिटिशन असते आणि प्रत्येक शिक्षकांचं असते, कारण त्यांनी जर कॉम्पिटिशन केला नाही तर आपण सुद्धा बनणार नाही। असं फार कार्य डेकाटे सरांनी सुद्धा केले, कानेटकर सरांनी सुद्धा केले।